नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 28 जानेवारी 2026 अजित पवारांचं अपघाती निधन झालं. या निधनानंतर चौथ्याच दिवशी शरद पवार यांनी बारामतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. अजित पवार हे दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न करत होते आणि 12 फेब्रुवारीला या संदर्भात घोषणा करणार होते असं शरद पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. पण विलीनीकरण होणार होतं म्हणजे नेमकं काय? शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात जाणार होता का? आणि मग दोन्ही पक्ष सत्तेत राहणार होते का? की मग अजित पवारांचा पक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार होता आणि दोन्ही पक्ष सत्तेतून बाहेर येणार होते? शरद पवारांनी या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणं शिताफीनं टाळलं. पण शरद पवारांच्याच तालमीत तयार झालेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी नेमकं तेच उचललं जे शरद पवारांनी टाळलं होतं. विलीनीकरण करायचं म्हणजे नेमकं काय? कोणता पक्ष कोणत्या पक्षामध्ये विलीन होणार होता हे दादांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही असं तटकरेंनी माध्यमांना सांगितलं. तटकरेंच्या याच मुद्द्यावर ना शरद पवार बोलले, ना सुप्रिया सुळे बोलल्या आणि ना रोहित पवार बोलले. 15 दिवसात जर विलीनीकरण होणार होतं तर मग अटी शर्ती प्रक्रिया हे सगळं निश्चित झालं असेलच ना. मग विलीनीकरण होणार होतं असं म्हणणारे शरद पवारांच्या पक्षाचे नेते त्याबाबत काहीच का बोलत नाहीत? दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर सुनेत्रा पवारांनी थेट दिल्ली गाठली आणि मोदी शहांची भेट घेतली. मोदींसोबत सुनेत्रा पवारांची जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. त्याच वेळी रोहित पवारही दिल्लीत होते. त्यामुळे विलीनीकरणाबाबत महाराष्ट्रामध्ये जे बोललं जात नाहीये ते दिल्लीत बोललं गेलं का अशीही शंका उपस्थित होते. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण हे महाराष्ट्राच्या सत्ताकरणासाठी फारसं महत्त्वाचं नाहीच आहे, कारण महाराष्ट्रात भाजपला शरद पवारांच्या 10 आमदारांची गरजच नाहीये. पण केंद्रात लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त 1. भाजपच्या दृष्टीने विचार करा, शरद पवारांची पार्टी सोबत असणं हे फडणवीसांपेक्षाही मोदी शहांसाठी जास्त गरजेचं आहे. कदाचित त्यामुळेच की काय विलीनीकरणावर चर्चा होणारच नाही अशी भाषा अजित पवारांच्या शिलेदारांनी अजूनही केलेली नाही. पण राजकारणामध्ये सगळं काही वेळ ठरवत असते. मोदी शहांना काय किंवा अजित पवारांच्या पक्षाला काय सध्या घाई करायची फारशी गरज नाहीये. पण अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच शरद पवारांच्या पक्षाकडनं विलीनीकरणासाठी प्रचंड आतुरता दाखवली जात असेल तर ती का, या प्रश्नाचं उत्तर कदाचित शरद पवारच देऊ शकतील. अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विलीनीकरणासाठी शरद पवार गटाच्या बाजूनच उत्सुकता जास्त आहे. सुप्रिया सुळे आणि अंकुश काकडे यांनीही आज याबाबत वक्तव्य केले. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्या बद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे. जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल, ते त्यावेळेला दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली. विलीनीकरण कुठल्या पक्षामध्ये, एक आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये माझं प्रणित आज देशातला महत्वाचा एक घटक आणि युपीए म्हणजे काँग्रेस प्रणित घटक. अशा वेळेला आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत जाण्याचा. कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षही सुनेत्रा पवारच होण्याची शक्यता आहे. अशा वेळी विलीनीकरणाची जास्त गरज आणि आतुरता ही पवार गटालाच आहे असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. गेल्या 27 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 6 वर्ष सत्तेबाहेर राहिली आहे. सहकार संस्थांची सूत्र हातात असलेले जिल्ह्यातले बलवान नेते हा राष्ट्रवादीचा पाया आहे. सत्तेपासून फार काळ दूर राहणं या नेत्यांना जमतच नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता काय निर्णय घेतात? पवार गटाला विलीन करून घेतात की आहे तोच पक्ष घेऊन पुढे जातात? याच निर्णयावर पुढची राजकीय समीकरणं ठरतील. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.
आणि या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील. रुपालीताई नमस्कार. नमस्कार ताई. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण आपल्यासोबत आहेत. महेशजी नमस्कार. कविताजी नमस्कार. भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेत. विनायक सर नमस्कार, आपलेही स्वागत. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. मला वाटतं मकरंद सरांची फ्रेम आपल्यापर्यंत नाहीये, त्यामुळे महेश चव्हाणजी तुमच्यापासून सुरुवात करूयात. महेश चव्हाणजी हे सांगा की अजित पवारांचं निधन झाल्यानंतर मला वाटतं दुसरा किंवा तिसराच दिवस असेल जेव्हा अंकुश काकडेंनी पहिल्यांदा विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर शरद पवारांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दादांच्या मृत्यूनंतरच्या त्यावर शिक्कामोर्तब झालं, जसे मी मगाशी सांगितलं. तुमच्या पक्षाकडनं या विलिनीकरणासाठी जितकी आतुरता दाखवली जाते, जितका सकारात्मक प्रतिसाद दिला जातोय, तितका अजित पवार यांच्या पक्षाकडनं दिला जात नाहीये. काय नेमकी याची कारण आहेत? आतुर तुम्हीच आहात विलिनीकरणासाठी? जी सर्वप्रथम आपण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की तुमचा आणि आमचा असे दोन पक्ष ज्याबद्दल बोललं जातं तर ते दोन पक्ष त्याला इंग्रजीमध्ये रियुनिफिकेशन असं म्हणतात. नुसतंच एकत्रीकरण नव्हे तर पुन्हा एकत्र येतोय. पुन्हा हा शब्द याच्यासाठी महत्वाचा आहे की हा पक्ष आधी एकच होता. आदरणीय शरद पवार साहेबांनी ते त्याचे संस्थापक आहेत, त्यांनी स्थापन केलेला आणि त्यांनी 25 वर्ष अहोरात्र मेहनत करून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर वाढवलेला हा पक्ष आहे. काही दिवसांपूर्वी स्वर्गीय अजितदादा असतील, त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी आणि त्यांनी मिळून हा निर्णय घेतला की आपण सत्तेबरोबर जायला हवं आणि म्हणून त्यावेळेला सत्तेबरोबर गेले. एनडीए मध्ये जाण्याचा जो काही मुद्दा उपस्थित होतोय की एकत्रीकरण झाल्यावर एनडीए मध्ये जाणार की नाही जाणार, त्याच्या मागे हिस्ट्री फार मोठी आहे. आपल्यालाही माहित असेल 1999 पासून शरद पवार साहेबांना ही संधी होती, ही ऑफर होती की त्यांनी एनडीए बरोबर जावं, पण त्यांनी एनडीए बरोबर जाण्याचा पर्याय कधीच स्वीकारला नाही. इनफॅक्ट आता 2023 मध्ये जेव्हा अजितदादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी एनडीए मध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारला तेव्हाही शरद पवार साहेब जाऊ शकत होते. ते त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांचा पक्षही फुटला नसता, पण तरीही त्यांनी एनडीए मध्ये जाणार नाही असा त्यावेळेला निर्णय घेतला. आता प्रश्न हा जो विचारला जातोय की तुम्ही आतुर आहात का? जर एनडीए मध्ये जाण्यामध्ये आतुर असतो तर इतके दिवस गेलो असतो. आणि आजही जसं आता तुम्ही स्वतःच म्हणालात, महाराष्ट्रामध्ये फक्त 10 आमदार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपाला आमची गरज नाहीये, पण केंद्रामध्ये 8 खासदार आहेत, त्यामुळे केंद्रामध्ये आमचा फायदा भाजपाला होऊ शकतो. तर आम्हाला जायचंच असतं तर आम्ही ते 8 खासदारांचा सपोर्ट देऊन केंद्रामध्ये सत्तेत गेलो असतो आणि सुप्रियाताईंना जसं माध्यमांमध्ये चर्चा चालली आहे तशी त्यांना तिथे एक मंत्रिपदाची ऑफर मिळाली असती किंवा आम्ही निगोशिएट करू शकलो असतो. पण ते न करता इतके दिवस म्हणजे विधानसभा इलेक्शनच्या नंतर बाकीच्या ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या ज्या काही इलेक्शन झाल्या तरीही आम्ही ते पाऊल अजून उचललेलं नाहीये. पण जो आमचाच पक्ष आहे, ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार होते आणि अजित पवारांच्याच नेतृत्वामध्ये त्यांनी एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, त्या अजित पवारांनाच जर असं वाटत होतं की त्यांनी तो पक्ष, आमचा पक्ष आणि त्यांचा पक्ष मर्ज करावा, तर तो मर्ज करणं किंवा रियुनिफिकेशन करणं किंवा पुन्हा एकत्रीकरण करणं या गोष्टीची गरज आहे असं आम्हाला वाटत होतं. आता इथे उपस्थित प्रश्न असे केले जातात की मग सुनील तटकरे म्हणतात की आम्हाला माहित नाही, प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्हाला माहित नाही. अजित पवारांनी त्यांना सांगितलं नसावं कारण अजित पवारांना त्याची गरज वाटली नसावी किंवा अजित पवारांना या दोन नेत्यांवर विश्वास नसावा म्हणून त्यांनी सांगितलं नसेल, असंही कारण असू शकतं. पण आमचे 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर बरेच नेते त्या मिटिंग्सला अजितदादांबरोबर हजर होते आणि एकत्र पक्ष झाला पाहिजे, मर्ज झाला पाहिजे, त्याचा पक्षाला फायदा आहे असं आम्हाला वाटत होतं. आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न चालू असतील तर त्याच्यामध्ये कोण आतुर आहे आणि कोण आतुर नाहीये ह्याला महत्व नाहीये. सुरुवातीला आमच्या मते जर आमच्या पक्षाला मजबूत करायचं असेल तर दोन पक्ष एकत्र होऊन पुन्हा मूळ पक्ष. आता असं आहे की तुमची एक भूमिका तर स्पष्ट झाली. आता मला अगदी थोडक्यात सांगा की तुम्ही त्याला युनिफिकेशन असं म्हणताय, त्याला मराठीमध्ये पुन्हा एकत्र येणं असं म्हणताय, पण हे केव्हा होऊ शकतं जर दोन गोष्टी ना वेगवेगळी आयडेंटिटी अजिबात नसेल तर? गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये तुमच्या दोन पक्षांची वेगवेगळी आयडेंटिटी होती, नावं वेगळी होती, पक्षांची चिन्ह वेगळी होती आणि त्या वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आलेले आमदार खासदार तुमच्या पक्षाकडे होते. अशा वेळेला जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही एकत्र येणार होतो, अशा वेळेला तुम्ही जेव्हा म्हणता की त्यातला एक पक्ष सत्तेमध्ये होता पण दुसऱ्या पक्षाला त्या एनडीएच्या सत्तेमध्ये कधीही जायचं नव्हतं, मग तो पक्ष सत्तेतनं बाहेर येणार होता का?
तुतारी हा जे चिन्ह तुमचं होतं त्या चिन्हाला तुम्ही बाद करून तुम्ही आता सगळेजण पुन्हा एकदा घड्याळाकडे येणार होतात की घड्याळ हे चिन्ह बाजूला ठेवून ते तुतारीकडे येणार होते? हे प्रॅक्टिकल प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांबाबत कुणीच काही बोलत नाहीये. चर्चा तर झाली असणार, जेव्हा की असं म्हटलं जातंय की 12 तारखेला हे सगळी घोषणा होणार होती, याचा अर्थ चर्चा झाली असणार. मग त्या बाबतीत तुमच्या पक्षाचे कुठलेच नेते काहीच का बोलत नाहीत? नाही, यामध्ये एक गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्वाचा अधिक आहे तर विलिनीकरण होणं किंवा एकत्रीकरण होणं. परफेक्ट. ते एकत्रीकरण झालं की पुढच्या गोष्टी बोलू. जर एकत्रीकरणच नाही झालं तर या बोलणीला काय अर्थ आहे की आम्ही एनडीए मध्ये जाणार की नाही जाणार? महत्वाचा मुद्दा आहे एकत्रीकरण होणं. ते एकत्रीकरण होण्यासाठी काय काय व्हायला हवं त्या पण मग गोष्टींची कसलं तयारी. एकत्रीकरण ना, जर हाच निर्णय झाला नसेल की तुम्ही सत्तेत राहणार की नाही, तर त्याच्याशिवाय तर एकत्रीकरण आहे म्हणजे हे आपण काय बाळबोत पॉलिटिक्स नाही बोलत आहोत. नाही, ऐका, मग तेच सांगतोय की जर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचं असं म्हणणं असेल की त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये तर ते ह्याच्यावर बोलूच शकत नाहीत, कारण त्यांना काहीच माहिती नाही असं तेच म्हणतायत. आम्हाला जी माहिती आहे ती ही की आमचं एकत्रीकरण होणार होतं आणि एकत्रीकरण करणार होतो. एकत्रीकरण केल्यानंतर तुम्ही जसं म्हणताय की वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 1.5 वर्षामध्ये त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, त्यांचे नेते वेगळे आहेत, त्यांच्या नेत्यांची विचारसरणी वेगळी झालेली आहे. तर त्या नेत्यांना, त्या पदाधिकाऱ्यांना, त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमची एक कॉमन मीटिंग होईल आणि त्या मीटिंग मध्ये सगळ्यांचं सर्वानुमत घेतलं जाईल, कारण लोकशाहीला मानणारे आम्ही लोक आहोत. आणि जेव्हा सर्वानुमत घेतलं जाईल त्यावेळेला डिसिजन घेतलं जाईल की एनडीए मध्ये राहायचं की एमव्हीए मध्ये राहायचं. बरं, ठीक आहे. चला, मी तुम्हाला थोडासा जास्त वेळ दिला कारण या सगळ्यातली तुमची भूमिका खूप जास्त महत्वाची होती, त्यामुळे बाकीचे आपले गेस्ट आणि मान्यवर मला त्याच्यासाठी दोष देणार नाहीत अशी अपेक्षा करते मी, ताई आणि आंबेकर सर. बरं, रुपालीताई, आता मला सांगा की हे जर सगळं असेल तर असं तर होऊ शकत नाही ना की काहीच चर्चा झाल्या नाही, पक्षातल्या कुठल्याच नेत्यांना माहित नाही आणि दादांनी एकट्यांनीच ही सगळी चर्चा केली आणि त्याच्यानंतर ठरवणार होतो की तो दुसरा पक्ष घेतल्यानंतर आपण सत्तेत राहणार की नाही. खरंच हे तुम्हाला पटतंय का? एक तुम्ही लक्षात घ्या, ज्या काही दोन्ही पक्ष पुन्हा एकत्रीकरणाच्या गोष्टी होत्या या स्वतः खुद्द माननीय अजितदादांनी तुमच्या माध्यमातनं जाहीरपणे सांगितलं होतं की झालं गेलं, गंगेला मिळालं, आपण पुन्हा सुरुवात करायची. त्या बाईट सुद्धा पुरावा म्हणून तुमच्याकडे आहेत. आता त्याच्या पुढे आपण जाऊ की हे एकत्रीकरण होत असताना याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कल्पना होती का? तर मी स्वतः जबाबदारीने सांगते की एकत्रीकरण होणार आहे हे आम्हाला सांगितलं होतं, पण एकत्रीकरण कोणत्या कोणत्या गोष्टींवर होणार आहे याचा कोणालाही माहिती असणं गरजेचं नव्हतं. कारण का तिथे स्वतः माननीय अजितदादा ज्या काही मीटिंग्स असतील, ज्या काही ठरवत असतील, त्या माननीय अजितदादा, मोठे साहेब, तिकडचे सगळे जे नेते, हे सगळे त्या मीटिंगला बसलेला. त्याचा एक व्हिडिओ त्यांनीच प्रसारित केलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे म्हणजे त्याचे इतरही व्हिडिओ 100% असणार, हेही तितकेच खरं. परंतु या एकत्रीकरणाच्या चर्चा होत असताना तेव्हा स्वतः माननीय अजितदादा जिवंत होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांचा होता. त्यामुळे ते जे काही निर्णय घेणार होते की हो एकत्रीकरण, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आमदार असू द्या, कार्यकर्ते असू द्या, ते त्यांचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आमदार म्हणून त्याची ती प्रक्रिया 100% होणार होती. आणि त्याची सुरुवात म्हणून पुणे पदरामध्ये जरी तुतारी आणि घड्याळ वेगवेगळे असले तरी त्यांचे उमेदवार एकत्र एका चिन्हावर, मग काही उमेदवार इकडे आले, काही उमेदवार तिकडे गेले. तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते हे का मान्य करत नाहीयेत की ते थेटपणे असं का सांगतात की अशा काही चर्चाच नव्हत्या, आम्हाला काही त्यांना माहितीच नसेल ना, त्यांना माहिती नसेल, त्यांच्याशी दादांची चर्चा झालीच नसेल. तुम्ही जर सगळा घटनाक्रम घेतला, पण ज्या गोष्टी रुपालीताई तुम्ही म्हणता की आम्हाला कल्पना होती कार्यकर्ता म्हणून, त्या गोष्टी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंना माहित नसतील, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांना माहित नसतील. पुणे मनपाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुकीच्या साठी चर्चेला आम्ही बसलो होतो तेव्हा ते दादा या कार्यकर्त्यांसमोर ही गोष्ट बोललेली होती. आणि ही जी बोलली होती तर ही ती तुम्हाला अगदी कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे आम्ही सांगितली. आता त्याच्यामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद झाल्या,
त्यामध्ये तर सगळं म्हणजे एकत्र आले. तुतारी गटाचे सगळेच घड्याळावर हो, लढलेले हो, आहेत. हो. हे लक्षात घ्या तुम्ही. आता त्याचं तुतारी हे करणार होते का, संपवणार होते का, जसं आमचे सहकारी दुसऱ्या पक्षातले महेश भाऊ चव्हाण यांनी सांगितलं की दोन्ही पक्ष एकाच पक्षातून निर्माण झाले होते. त्याच्यामुळे ज्या काही मध्ये वेगळं झाल्यानंतर ज्या काही राजकीय तुम्ही विश्लेषण लावतायत त्यावेळी ते एनडीएतनं बाहेर येणार, आम्ही एनडीएतनं बाहेर येण्याचा प्रश्नच येत नव्हता. बर. त्या सत्तेमध्ये असतानाच या चर्चा ठीक सुरू आहे. होत्या ना. ठीक. त्याच्यासाठीच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या अजितदादांनी ठरवल्या होत्या त्या अजितदादा आज आपल्यात नाहीयेत. बर. त्याचा सर्वस्वी अधिकार खासदार बर. म्हणजे महेश चव्हाण आणि तुम्ही जे काय म्हणताय याच्यामध्ये फक्त एकाच गोष्टीचा फरक आहे की तुम्ही या गोष्टीवर ठाम आहात की एकत्रीकरणानंतर तुम्ही सत्तेतनं बाहेर येणार नव्हतात, पण महेश चव्हाणांच्या मते की सत्तेतनं बाहेर यायचं की नाही हा सवाल एकत्रीकरणाच्या नंतर झाला असता. आता याच्यामध्ये भाजपची भूमिका फार महत्वाची आहे. विनायक आंबेकरची, जर अजित पवार इतका काही मोठा निर्णय घेणार असते तर ते देवेंद्र फडणवीसांना आणि सोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितल्याशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय घेतील अशी कल्पना करणं हे भाबडेपणाचं ठरेल. तुमच्या पक्षाला याच्याबाबत काहीच माहित नव्हतं, चर्चा सुरू आहेत किंवा बोलणी सुरू आहेत? आमच्या पक्षाची भूमिका माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट सांगितलेली आहे की त्या दोन युनिटने एकत्र यायचं, मग ते रियुनिफिकेशन असेल, मर्जर असेल, जे काही त्यांना वाटत असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. तो निर्णय आम्हाला त्यांनी निर्णय झाल्यानंतर सांगणं अपेक्षित आहे. दोन इथे गोष्टी आहेत, एक तर त्या दोघांनी एकत्र येणं आणि त्यांनी आमच्या बरोबर सत्तेत भागीदार असणं. तर जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही त्या निर्णयावर भाजप काहीही बोलणार नाही. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहेत. त्यांचा निर्णय झाल्यानंतर ते भाजप बरोबर राहणार आहेत की नाही हे त्यांना भाजपला विचारावंच लागेल. त्यामुळे त्यानंतर मग देवेंद्रजी म्हणाले की जेव्हा हा विषय येईल त्यावेळेला मी त्याच्यावर भाष्य करीन. जोपर्यंत त्यांच्या मर्जरचं काही बातमी येत नाही किंवा त्यांच्यापैकी कुणी येऊन आम्ही मर्जर करणार आहोत असं सांगत नाही तोपर्यंत आम्ही बोलण्याचं त्याच्यावर काही कारण नाही असं माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केले. ठीक आहे. मकरंद मुळे राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. मकरंद सर, आता सगळं मला वाटतं की पहिल्या उत्तराच्या वेळेला तुम्ही फक्त नव्हतात, तुमचा कॉल ड्रॉप झाला होता, पण बाकीच्यांची उत्तरं तुम्ही ऐकली असतील. गेल्या 15 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या विलिनीकरणासाठी पाय मागे घेत आहेत, पण शरद पवार यांच्या पक्षाचे नेते सातत्यानं ठासून सांगतात की विलिनीकरण होणार होतं, एकत्र होणार होते. अर्थात त्यासाठीचं स्पष्टीकरण कुठलंही दिलं जात नाही, त्यातल्या अटी शर्ती कुठल्याही सांगितल्या जात नाही. एकूण हे सगळं वर्तुळ जे 15 दिवसांमध्ये झालेलं आहे ते बघून तुम्हाला काय वाटतं? खरंच हे विलिनीकरण होण्याच्या दिशेनं पावलं पडतात की विलिनीकरणाच्या आशा संपुष्टात आल्यात? नाही, आशा संपुष्टात का पावलं यापेक्षाही आपण सगळी जी चर्चा करतोय आपल्या वाहिनीवर विशेषतः की एकतर्फी विलिनीकरणाची चर्चा अधिक झालेली आहे. करेक्ट. या सगळ्या ह्याच्यात शरद पवार गटांच्या नेत्यांनी जे एक साध्य केलं त्यात त्यांनी सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यासारखे जे अजितदादा गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची विश्वासार्हता विलिनीकरणाच्या बाबतीत कमी करण्यात त्यांना काही प्रमाणात राजकीय यश आलेलं आहे. ओके. आणि त्यांनी चर्चेचा एक टोक असा आणून ठेवलाय की जवळजवळ अजितदादांचं सगळं ठरलं होतं, ते तयार होते, त्यांचा आपल्या नेत्यांवर विश्वास नव्हता म्हणून ते त्यांच्याशी काही बोलत नव्हते. अशा प्रकारचं एक वातावरण या विलिनीकरणाच्या चर्चेत आलेलं आहे आणि तेच वातावरण खरं म्हणजे संशयास्पद आहे. कारण शेवटी आपल्या बरोबर जे नेते आले ज्यांनी पक्ष सोडला दीर्घकाळ शरद पवारांच्या बरोबर जे होते ते त्यांना कुठे ना कुठे विश्वासात घ्यावं लागणारच होतं आणि घ्यावं लागलंच असतं. त्यामुळे एक त्यांनी काही न सांगता यांनी एकट्यानेच चर्चा केली आहे, याला काही फार अर्थ नाहीये. अर्थात तो काय समोर ते म्हणतात म्हटल्यावर आपल्याला विश्वास ठेवायला लागतो. दुसरा जो याच्यातला मुद्दा आहे की हा मुद्दा मला वाटतं सर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पुन्हा येत नाहीये. मकरंद सर, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? ऐकतोय मी, तुम्हाला पोहोचतोय आवाज? हा, दुसऱ्या मुद्द्यापासून सुरू करा कारण तिथून गेला होता तुमचा आवाज. हा, दुसरा मुद्दा असा आहे की भाजप बरोबर राहायचं की नाही. कारण काय आहे की एक जो मोठा विशेषतः महाराष्ट्रातलं एक जे वर्तुळ आहे ज्या वर्तुळाला शरद पवार गटात अधिक मान्यता आहे की ते आहे एक समाजसेवी, काही सामाजिक संघटना आहेत, म्हणजे एनजीओ आहे, सांस्कृतिक संघटना आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आहेत, त्यांचा म्हणून एक दबाव गट आहे. हा दबाव गट त्यांनी भाजप बरोबर जावं की ना जावं हे ठरवणार आहे. त्यामुळे भाजप बरोबर जायचं की नाही हा कळीचा मुद्दा आहे. करेक्ट.
आणि मुळात अजितदादा भाजप बरोबर गेलेलेच आहेत. ते भाजप का सोडतील हा मुद्दा आहे, म्हणजे अजितदादांचा गट. त्याच्यामुळे ह्याविषयी जोपर्यंत स्पष्टता होत नाही तोपर्यंत त्या विलिनीकरणाच्या चर्चा पुढे जाणार नाही. बर, आता महेशजी दुसरं, भाजपला आता गमवण्यासारखं काहीच नाही आहे ना या सगळ्या चर्चेत. परफेक्ट. राजकीय दृष्ट्या त्यांना काही, यांनी कोणतेही निर्णय घ्यावे राजकीय दृष्ट्या, भाजपचं आज तरी नुकसान काही नाहीये, राज्यातही नाही आणि केंद्रातही नाहीये. आणि सध्या वेळ नाहीये की ज्या वेळेस ज्याच्यासाठी काही घाई करावी अशी कुठली राजकीय अडचण सुद्धा नाहीये की त्यासाठी अडचण नाहीये. बरं, ज्या प्रकारे सुनेत्राताईंचं काल दिल्लीत जाणं झालं, त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत, तेव्हा त्यांनी जो काही संदेश द्यायला पाहिजे तेवढा पुरेसा दिलेला आहे या सगळ्यातनं. अन्यथा त्या या भेटी टाळू शकल्या असत्या, काही अन्य काही मार्ग निघाले असते याच्यातनं या भेटी टाळण्याचे. बरं, आता महेशजी सांगा, एवढं सगळं विश्लेषण झाल्यानंतर एकतर या विश्लेषणावर तुम्ही बोलालच, तुम्हाला जे काही मुद्दे मांडायचे आहेत, पण आता हे सांगा ना की जर समजा तुमचं विलिनीकरण झालं, एकत्रीकरण झालं किंवा तुम्ही जसं म्हणता तसं रियुनिफिकेशन झालं, तर तुम्ही भाजप सोबत सत्तेमध्ये जायला तयार होतात का, आहात का, असणार का? जसं मी आता मगाशी कविताजी म्हटलं की विलिनीकरण झाल्यावर दोन्ही बाजूचे, म्हणजे त्यावेळेला आत्ता दोन्ही बाजूचे, पण त्यावेळेला एकाच पक्षाचे, पण सर्वानुमत घेतलं जाईल, सर्वांचा विचार केला जाईल, त्यांचे विचार काय ते मांडतील आणि मग त्याच्याबद्दल विचार केला जाईल असं माझं म्हणणं आहे. अजूनही जर विलिनीकरणाच्या बरोबरच जर हे झालं असतं की एनडीए मध्ये आम्ही जाणार आहोत, तर ते लपवायची गरज काय होती? नेत्यांनी सांगितलं असतं. आता कुठल्या निवडणुकाही नाहीयेत, निवडणुका येऊन गेलेल्या आहेत. आजच जर सुप्रियाताईंची तुम्ही मुलाखत ऐकली असेल किंवा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती ऐकली असेल, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की अजून आम्ही त्या दुःखातून बाहेर पडलेलो नाही आहोत, 15 दिवस झालेले, पण हळूहळू आम्ही या गोष्टींवर चर्चा करू आणि होईल ती चर्चा. फक्त एवढंच आहे की आता जो विलिनीकरणाचा मुद्दा आहे, त्यासोबत सुप्रियाताईंनी असं सुद्धा म्हटलं की मी बोललेलं आवडत नाही कुणाला, म्हणजे रोग कुणाकडे होता, निश्चितच तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडे नव्हता. आता त्यांनी ते स्पष्ट केलेलं नाहीये. जसं तुम्हाला कळलं नाहीये तसं मलाही कळलेलं नाहीये. बघूया, काळच ठरवेल नेमका रोग कोणाकडे होता. पण मला इथे अजून एक असं नमूद करायचं आहे की आजपर्यंत माध्यमं असतील किंवा राजकीय बाकी काही नेते असतील, ते फक्त सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांच्या मताबद्दलच बोलतायत. तिथे आता अजून एक महत्वाची व्यक्ती आहे त्यांच्या पक्षामध्ये आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सुनेत्रा वहिनी पवार. त्या आता उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, त्या विधिमंडळ नेता झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आमदारांचा जो काही विधिमंडळातला गट आहे त्यांच्या त्या नेता असणार आहेत, सभागृहाच्या नेत्या असणार आहेत. तर त्यांचं मत अजून माध्यमांनी त्यांना विचारायचा प्रयत्न केला असेल, पण त्यांचं मत अजून बाहेर आलेलं नाही. सुनेत्रा वहिनींनी याच्यावर अजूनही काही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. त्यामुळे ते सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आम्ही त्याचीही वाट बघतोय की त्या काय निर्णय घेत आहेत, त्यांना विलिनीकरणामध्ये रस आहे की नाहीये, की त्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याच मताच्या आहेत, याचा अजून म्हणजे माहितीच नाहीये आपल्याला कोणाला काहीच. आणि म्हणजे एकीकडे तुम्ही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जरी दारं बंद करत असले तरी सुनेत्राताईंच्या रूपानं दारं खुली आहेत असा तुमचा विश्वास आहे, बरोबर ना? नाही, मी असं म्हणत नाहीये. मी असं म्हणतोय की त्यांचं मत काय आहे हे जाणून घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. फक्त सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल म्हणजे राष्ट्रवादीचं मत असं असू शकत नाही, असं माझं म्हणणं आहे. बरं, रुपालीताई अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे आता हे जरी काही म्हणत असले तरी हे तर शक्यच नाहीये ना की सत्तेशिवाय हे एकत्रीकरण होईल, सत्तेशिवाय हे विलिनीकरण होईल. मुळामध्ये तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु तुम्हाला सांगते ते जे एकत्रीकरण होणार होते तो पक्ष तर महायुतीतनं म्हणजे सत्तेतनं बाहेर येणार नव्हता. त्यामुळे त्या गोष्टी सरळ सरळ समोर आहेत. आणि तुम्हाला सांगते अजितदादांनंतर हा सर्वस्वी निर्णय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार घेणार आहेत. त्या अजूनही तुम्हाला सांगते या दुःखातनं आज 15वा दिवस आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आम्ही आभार मानले पाहिजे त्या मागणीचे की एवढं मोठं दुःख असताना सुद्धा फक्त माननीय अजितदादांच्या पक्षाला, तिथल्या परिवाराला सांभाळण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होतील आणि मग त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर तो जे निर्णय घेतील तो या आमच्या सगळ्यांना मान्य असणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या सुनेत्रा वहिनी माननीय अजितदादांच्याच विचारावर, त्यांच्याच घेतलेल्या वसावर, कामावर चालणाऱ्या आहेत.
त्याच्यामुळे थोडासा त्यांना वेळ देणं नाही, ही गरजेचं आहे. गोष्ट अगदी मान्य करायला पाहिजे, कारण या गोष्टी अशा नाही आहेत की त्या आत्ताच झाल्या पाहिजेत. कदाचित दादांच्या निधना अगोदर काही गोष्टींना गती मिळाली होती, पण आता ती गती थांबलेली आहे. त्यामुळे थोडा वेळ आपण दिला पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये. विनायकजी, अगदी थोडक्यात सांगा, शरद पवारांचा पक्ष जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला तर त्यांना तुमच्यासोबत सत्तेत घ्यायला भाजपला अडचण असणार आहे की नसणार? त्यावेळच्या परिस्थितीनुसार भाजपचं नेतृत्व याचा निर्णय घेईल. ठीक आहे. आणि देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलंय की जोपर्यंत प्रश्न तयार होत नाही तोपर्यंत कुठलंही उत्तर देण्याचं काही कारण नाही. त्यामुळे प्रश्न झाला तयार की त्यावेळेला त्याचं उत्तर आमचं नेतृत्व नक्की देईल, योग्य प्रकारे देईल. पण मकरंद सर, राजकारणामध्ये वेळ ठरवते ना की प्रश्न आधी तयार करायचं की उत्तर आधी तयार करायचं. ते खरंच आहे. आधी यांची दोघांचंही सगळं तयार आहे. राष्ट्रवादी निर्णय कधी घेणार याची सगळेजण वाट बघतायत. राष्ट्रवादी निर्णय कधी घेणार याची सगळेजण जशी वाट बघतायत, तसंच राष्ट्रवादीच्या वतीनं, दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं निर्णय कोण घेणार हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर अजूनही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाहीये. अध्यक्षपदी कुणालाही निवडलं गेलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या वतीनं कोण निर्णय घेणार आहे, ती व्यक्ती पवार कुटुंबातलीच असणार का, सुनेत्रा पवारच असणार का, हेही अजून निश्चित झालेलं नाहीये. पण ही गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्ष फुटीमुळे जितकं राजकारण झालं तितकंच राजकारण जर हे दोन पक्ष एकत्र येणार असतील तर सुद्धा होणार आहे. अर्थात त्यावेळेसचे पत्ते वेगळे होते, आत्ताचे पत्ते वेगळे आहेत. पण हे सगळे दोन पक्ष जर एकत्र येणार असतील तर त्यामुळे फायदा कुणाला, तोटा कुणाला, फायदा कुणाचा होणार, तोटा कुणाचा आणि कसा होणार आणि किती काळामध्ये होणार यावर या गोष्टी ठरतील. पुढच्या 3 वर्षात निवडणुका नसल्यामुळे कुणीही सध्या घाई करत नाहीये आणि त्यामुळे आत्ता जे काय राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, वक्तव्य केली जात आहेत, ती वेळ काढून नेतील. पण जोपर्यंत योग्य वेळ येत नाही, मग ती कुठल्याही पक्षासाठी असू देत, तोपर्यंत याचे निर्णय होणार नाहीत. त्यामुळे विलिनीकरणावर चर्चा बऱ्याच होतील, पण ते लगेचच होईल याची कुठलीही शक्यता आत्ता दिसत नाही. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.